मी गुलाब पाटील, नाचनखेडा तालुका वाजोरा जिल्हा जळगाव. आम्ही 9 तारखेला 9/7 मान्य कार्यकारी अभियंता साहेब यांना निवेदन दिलेलं होतं. गेल्या 4 महिन्यापासून आमची इलेक्ट्रिक बंद आहे, तारं तुटलेले आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांकडे आम्ही सतत निर्धारा मारतोय, पण तो अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. शेवटी आम्हाला उपोषण करणं हा एकमेव पर्याय. आज पावसाळा ही परिस्थिती आहे, मक्याचं पीक वाया जातंय, कापसाचं पीक वाया जातंय. काही शेतकऱ्यांची केळी आहे, मोसंबी आहे, मोसंबीचे फळ खाली येत आहेत, केळीचे घड पडतायत, झाडं पडतायत. अशा परिस्थितीमध्ये देखील जर महाराष्ट्राचे विद्युत मंडळ लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. या पाचोरा तालुक्यात नाही, महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. राजकारणी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय वाईट परिस्थिती आली आणि म्हणून रोज 10-12 शेतकरी आत्महत्या करत असताना देखील शासन प्रशासन जर शेतकऱ्यांचा विचार करत असेल तर मी तर म्हणतो ना, मला लाज वाटते या गोष्टीची. आता या अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना वाटत असेल तर नसेल तो भागाला घे, कारण त्यांनी लाजच सोडून दिले. तो आम्हाला लाज वाटते. सतत फेरामारच्या फिरायचं आणि केवळ अशामुळे शेतकरी रोज आत्महत्या करतोय, पण याकडे शासन प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. शेवटी आम्हाला 13 तारखेला शेतामध्ये गट नंबर 236 मध्ये आमरण उपोषणाला बसायची वेळ येते. आणि लोकशाहीमध्ये हे जे प्रकार आहे हे अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी, अरे आम्ही देशाचे पोषणते आहेत, आता शेतकऱ्यांना ही परिस्थिती जर येत असेल, अरे थुकतो मी तुमच्या जिंदगीवर. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाची नोटीस दिली आहे. आम्ही 13 तारखेला उपोषणाला बसणार आहोत. अधिकाऱ्यांनी, MSEBीने, राजकारण्यांचं काही घेणं नाही. रोज 10-12 शेतकरी मरतात, अजून मेले तरी चालतील, त्यांना काही फरक पडत नाही. आता अधिकारी कितपत विचार करतात या गोष्टीकडे हे आता पाहणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही 13/8/25 शेतात नाचनखेड्याला आमरण उपोषणाला बसतोय. होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जबाबदार राहील, एवढंच सांगतो. जय जवान, जय किसान.